नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। गुजरातच्या बडोदरा जिल्ह्यामध्ये बुधवारी पहाटे एका खाजगी बसने महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने 6 जणांचा मृत्यू झाला तर 26 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। ही बस राजस्थान येथून सुरत शहराकडे जात होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात बडोदरा हलोल महामार्गावर कोटंबी गावाजवळ पहाटे सुमारे 4 वाजेच्या सुमारास घडला। जखमींना उपचारासाठी बडोदराच्या सयाजी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। अपघात इतका भीषण होता की बसचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला होता। मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानहून सुरतला जाणारी एक खासगी लक्झरी बस बडोदरातील कोटंबी स्टेडियम जवळ पोहोचताच एका ट्रकला बसने मागून धडक दिली। धडक इतकी जोरदार होती की बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये किंकाळ्या उठल्या आणि अनेक जण यामध्ये गंभीर जखमी झाले। बडोदरा येथील जिल्हा पोलीस अधीक्षक सुशील अग्रवाल यांनी सांगितले की राजस्थानवरून सुरतला जाणारी लक्झरी बस ट्रकच्या मागच्या भागाला येऊन धडकली। त्यांनी सांगितले की ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता। त्याचा चालक टायरमध्ये हवेचा दाब तपासत असतानाच बसने ट्रकला मागून धडक दिली। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, फायर ब्रिगेड, SDRFचे जवान तसेच NDRFच्या टीमने तातडीने घटनास्थळी पोहोचत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केले। बचाव दरम्यान गॅस कटरसह अनेक साधनांनी बसचे भाग कापून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले। दरम्यान जखमींना तातडीने बडोदराच्या सयाजी गायकवाड रुग्णालयामध्ये हलवण्यात आले। एकाच वेळी मोठ्या संख्येने जखमी रुग्णालयात पोहोचल्यामुळे इमर्जन्सी विभागामध्ये मोठी गर्दी झाली होती। डॉक्टरांच्या टीमने जखमींवर तातडीने उपचार सुरू केले। दुसरीकडे सयाजीराव रुग्णालयामध्ये अतिरिक्त डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफची ड्युटी लावण्यात आली होती। या भीषण अपघातानंतर कोटंबी परिसर आणि आजूबाजूच्या रस्त्यांवर मोठी वाहतुकीची कोंडी झाली होती। दरम्यान या अपघातामध्ये 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे। एशियन न्यूज साठी प्रतिनिधी बडोदा। धन्यवाद।